नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण स्पर्धा परीक्षांसाठी आणि स्कॉलरशिपसाठी वेगवेगळ्या गणितातील घटकांचा अभ्यास करत आहोत आणि त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यवहार्य अपूर्णांक. या व्यवहार्य अपूर्णांकामध्ये सुद्धा शॉर्टकट असतात. म्हणजे गणित पाहिल्यानंतर एका क्षणात उत्तर काढता येतं. ते कसं काढता येतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. त्यातलं पहिलं उदाहरण बघा. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 असं करत 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 1 अधिक 1/29 गुणिले 30 या पदावलीचे उत्तर किती येईल. आता इतकं मोठं गणित करायचं म्हटलं तर साधारणतः 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल. आपल्याला एवढा वेळ नाही आहे आणि अशी गणितं आपल्याला क्विक करता येतात. अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर आपण शेवटचा छेद आणि अंश पाहायचा. शेवटचा अंश 1 आहे आणि छेद 29 गुणिले 30 आहे. तर याचं उत्तर 29/30 हे येतं. हे आपण लक्षात ठेवायचं आलं म्हणजे नजर टाकून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. हे का आणि कसं तर पहा. आपण आता एवढंच सोडवूया म्हणजे लक्षात येतं. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 यांचं उत्तर इथंपर्यंत गणित असेल तर 2/3 आलं पाहिजे. म्हणजे ही पद्धत आपली बरोबर आहे समजा. बघूया आपण आता या ठिकाणी 1/2 1 2 म्हणजे 1/2 आलं. इथं 3 2 6 म्हणजे 1/6 आलं. आता यांचे बेरीज केले समान छेद केला म्हणजे इथं 6 छेद येण्यासाठी इथं 3 आलं. म्हणजे 3 आणि 1 4/6 म्हणजे 4/6 म्हणजे 2/3 उत्तर आलं. म्हणजे शेवटचा जो या ठिकाणी अंश आणि छेद आहे 2 गुणिले 3 तर 2 अंशस्थानी आलं आणि 3 छेदस्थानी आलं. एवढ्यांचीच आपण बेरीज करून पाहिली तर म्हणजे सगळ्यांची बेरीज केली तर 29/30 हे उत्तर येतं. अगदी सोपं आहे. फक्त का आणि कसं याचं उत्तर समजावं म्हणून हे स्पष्टीकरण आहे. आता पुढचं उदाहरण पहा. 2 फुली अधिक 1 फुली बरोबर 1 उत्तर असेल तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे. आता फुली हे एक समान चिन्ह आहे म्हणजे फुलीच्या ठिकाणी समान अंक आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी 2 फुली आणि 1 फुली म्हणजे 2 आणि 1 3 आलं. 3 फुली बरोबर 1 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 3ला किती न भागल्यावर 1 येतं तर 3ला 3 न भागल्यावर 1 येतं. म्हणजेच फुली बरोबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पुढचं आपण पाहूया. याच प्रकारामध्ये थोडासा बदल आहे म्हणून हे उदाहरण घेतलेलं आहे. 7 फुली अधिक 8 फुली बरोबर 6 तर फुली बरोबर किती. या ठिकाणी सुद्धा फुलीमध्ये समान अंक आहे. मग आता समान अंक असेल तर का अंशांची बेरीज येते. मग 7 आणि 8 फुली बरोबर 6 म्हणजेच 15 फुली बरोबर 6. आता 15ला कोणत्याही पूर्णांकाने भागले तर 6 उत्तर पूर्णांकात येत नाही. म्हणून काय करायचं याची दुप्पट करायची. 15ची दुप्पट किती 30 झालं. म्हणजे 30 फुली केलं बरोबर 6 येतं. म्हणजे 30ला 5 न भागलं तरच उत्तर 6 येतं. म्हणजेच फुली बरोबर 5 हे आपण लक्षात ठेवायचं. अगदी क्विक अशा प्रकारचे उत्तर येऊ शकतं. म्हणजे 10 सेकंदामध्ये कोणतंही उदाहरण आपल्याला करता येतं. आता हे जे शाब्दिक व्यवहार्य अपूर्णांकातील जे शाब्दिक उदाहरण आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ते कसं आपण पाहूया. एका पुस्तकाचा 2/5 भाग वाचला. आणखी 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता पुस्तकाचा 2/5 भाग वाचला याचा अर्थ त्या पुस्तकाला 5/5 पाने आहेत. म्हणजे एकूण पुस्तकाला पाने किती तर 5/5 असं मानायचं. मग 5/5 पैकी पहिल्यांदा वाचली किती 2/3 वाचले म्हणजे शिल्लक राहिले किती पानं 3/5. आता शिल्लक राहिलेल्यातली 10 पानं वाचून राहिल्यात आणि 80 ही पानं म्हणजेच 3/5 बरोबर 80 आणि ही 10 90.
3/5, 5 पैकी 3 भाग वाचला तर 90 होतं. बघा पुन्हा एकदा, 5 पैकी 3 भाग वाचला तर उत्तर 90 यायचं, म्हणजे 1 भाग बरोबर 30 आला. मग 1 भाग बरोबर 30, तर एकूण भाग किती आहेत पुस्तकाचे केलेले आहेत? 5 केलेले आहेत. मग 30 गुणिले 5 बरोबर 150. म्हणून पुस्तकाला एकूण 150 पाने आहेत. आता हे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे पहा. 1/2 व 1/3च्या दरम्यानचा खालीलपैकी कोणता अपूर्णांक असेल? आता 1/2 आणि 1/3 यांच्या दरम्यान भरपूर अपूर्णांक आहेत. मग कोणता नेमका असेल? तर या पर्यायापैकी कोणता असेल ते आपण शोधायचं. म्हणजे 7/5, 1/4, 5/12 काय 9/12 हे आपण शोधायचं आहे. यापैकी कोणता असेल? आता काय करायचं की या ठिकाणी 2 आणि 3 छेद आहे, म्हणजे 3 2 6 काय छेद आपण येतो. मग 6 छेद येण्यासाठी इथं किती गुणाय पाहिजे? तर 3 न गुणाय पाहिजे. मग याला 3 न गुणलं, 3 1 3 आलं, आणि याला 3 न गुणल्या 3 2 6 आलं. आता या ठिकाणी परत 3 इथं छेद आहे, मग 6 येण्यासाठी काय केलं? 2 न गुणलं. मग या ठिकाणी 2 1 2 आलं, आणि इथं 2 न गुणल्यामुळं 3 2 6 आलं. म्हणजे 3/6 व 2/6 यांच्यामध्ये 3 आणि 2 यांच्यामध्ये कोणता अंक आहे का? नाही. मग आणखी थोडं वाढवायचं, म्हणजे याची दुप्पट करायची. 3/6चं दुप्पट 6/12, म्हणजे 2 न गुणलं, किंमत दुप्पट होत नाही. 3/6चं 2ल्या गुणल्यामुळं 6/12 आलं, आणि 2/6ला 2 न गुणल्यामुळं 4/12 आलं. प्रत्येक अंश आणि छेदाला 2 2 न गुणायचं. आता 6 आणि 4 यांच्यामध्ये 5 अंक दिसतो आपल्याला, आणि इथं छेद 12 हा येतोच, म्हणजे 5/12 हेच त्याचं काय झालं? उत्तर झालं. आता 2/3 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 3/2 येईल. आता सोपं हे शाब्दिक आहे, त्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं मांडलं. 2/3 अधिक किती बरोबर 3/2 असं म्हणलं तर 3/2 मधून 2/3 वजा करायचं, म्हणजे 3/2 वजा 2/3 बरोबर येणारं उत्तर, म्हणजे या ठिकाणचं उत्तर. मग 3/2 म्हणजे 3 आणि 2 यांचा लसावी आहे तो 6 येतो, म्हणजे इथं 6 आलं पाहिजे, इथं 6 आलं पाहिजे, म्हणजे 3 त्रिका 9 आणि बेदोनी 4 येणार. 9 वजा 4 छेद लसावी 6, 5/6, म्हणजेच याच ठिकाणी किती मिळवावे? 5/6. 5/6 हेच त्याचं काय झालं? उत्तर झालं. आता पुढचं गणित पहा. 10, 4 आणि 12 हे काय आहेत? अंशस्थानी आहेत, आणि त्यांच्या छेदस्थानी समान अंक आहे. मी शाब्दिकमध्ये रूपांतर करायला लागलेलं आहे. समान अंक आहे, आणि ही जर पदावली सोडवली, म्हणजे या अपूर्णांकांची जर बेरीज केली तर बेरीज 2 येते, तर फुलीच्या ठिकाणी किती येईल? आता हे तसंच करायचं. 10 अधिक 4 अधिक 12 भागिले फुली, याचा अर्थ इथं समान अंक आहे म्हणून एकच भागिले केलं. मग आता यांची बेरीज बरोबर 2 येतं. मग आता यांची बेरीज केली, 10 आणि 4 14 आणि 12 26 येतं. 26 भागिले फुली बरोबर 2. आता 26ला कितीनं भागल्यावर 2 येतं? तर 26ला 13नं भागल्यानंतर 2 उत्तर येतं, म्हणजेच फुली बरोबर 13. अशा प्रकारे व्यवहारी अपूर्णांकामधले हे 6-7 उदाहरणांच्या मधून आपण शॉर्टकट पाहिलेले आहेत. अशा अनेक शॉर्टकट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल काय करा? लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.